तुम्ही मागच्या काही दिवसापासून काही व्हिडिओज येतात, ते जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे रिझल्ट्स बनवले गेले. कारण आम्हाला एवढा वाईट रिझल्ट येईल हे अपेक्षितच नाही, अपेक्षित नाही किंवा आम्हाला मान्यच नाही. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिकांनी कोविडमध्ये काम केलं, मागच्या 5 वर्षात काम केलं आणि त्यानंतर 10-10 वर्ष जे आमदार कोणाच्या घरी जात नव्हते, कोणाला भेटत नव्हते, असे आमदार लाख मताने निवडून येतात. हे अशक्य, अकल्पनीय आहे. आणि मी खात्रीने सांगतो की EVM शिवाय ही गोष्ट अशक्य होती. यात EVMचा खूप मोठा रोल आहे. कारण आपल्या सरकारकडे पैशाची कमी नाही आहे. आज एक व्हिडिओ मी सकाळी पाहिला, तर त्या व्हिडिओमध्ये 53 करोड रुपये देऊन 66 उमेदवार कसे पाडावेत याच्या बाबतीत एका मोठ्या चॅनलने आज स्टिंग केलेला आहे. त्याच्यासोबत 2 दिवसापासून एक व्हिडिओ फिरतोय गावातल्या 2 मुलांचा, 2 मित्रांचा, की तुझ्या गावात काय झालं, एक त्याला विचारतोय. तो त्याला सांगतो, साला माझ्या गावात मतदान झालं 1600 आणि BJPला पडले 2100. हे कसं शक्य आहे? कन्नडमधलं आता एक पाहिलं मी, ऑफिशियली पेजवर एकाने टाकलेलं आहे की कन्नडमध्ये पण मतांची संख्या म्हणजे झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यात तफावत आहे. सो या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्यानंतर EVMने घात केला. EVMमुळे भारतीय जनता पक्षाचा जसा विजय झाला तसे अनेक पक्षांना उतरता कळायला लागली. हे सगळं जे शक्य झालं ते फक्त EVMमुळे झालं. कारण जर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर एवढं मोठं यश आल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष सोडा इतर लोकांमध्येही त्याच्या बाबतीत आनंद नाही आहे. अनेक लोक प्रश्न विचारतात, आमचं मत गेलं कुठे? सो मला वाटतं मत गेलं कुठे, तर ते मत गेलं EVMच्या घशात आणि भारतीय जनता पक्षाच्या घशामध्ये. मी पुन्हा सांगतो की तुम्ही कितीही एकत्र आलात, किती ओरडलात, होणार काय नाही आहे. पण किमान देशातल्या या 100 कोटी 140 कोटी जनतेला कळावं की आपल्या देशात काहीतरी चुकीचं चाललं आहे. खरं तर ह्या जगभरात एक 3-4 देशच आहेत जे EVMवर मतदान घेतात. बाकीच्या अमेरिकेसारख्या देशात जर मला बॅलेटवर होत असेल तर इथे कशाला EVMची गरज आहे? हे याच्या आधी 2019लाही आम्ही म्हणत होतो. आत्ता खात्रीने सांगतो की आमची फसवणूक झालेली आहे आणि महाराष्ट्र जनतेची पण फसवणूक झालेली आहे. काय ना, कोर्ट त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचं, विचारायचं कोणाला आम्ही? म्हणजे कोर्टात मागच्या वेळेला ज्या शिवसेनेने टाकलेल्या केसेसच्या बाबतीत अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय आलेला नाही. पुढची निवडणूक झाली तरीसुद्धा जर निर्णय येत नसेल तर काय कोणाकडनं अपेक्षा बाळगायची कळत नाही. एकच इच्छा राहिली आहे, एकच आता मनात येतं की ह्याच्या पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही. मुंबईतला खरं तर ज्या झालेला आहे किंवा पराजय म्हणता येईल आपल्याला, तर मुख्यमंत्र्यांच्या कुठेतरी या सगळ्या जागांवरतीचा खूप मोठा इम्पॅक्ट मनसेमुळे झाला. मला असं वाटतं की जर सगळंच सेट होतं तर मनसे नावापुरती आहे हो. आता सगळ्या ज्यांच्या आल्या असत्या तर लोकांनी चपलीनी मारलं नसतं काय ना. सो काहीतरी दाखवायचं असतं, त्यात एक मनसे एक बहाणा आहे. मी पुन्हा सांगतो, ही सगळ्या गोष्टी यंत्रणेने सेट केल्या होत्या आणि त्यांना हवा आहे तो अपेक्षित निर्णय त्या लोकांनी आणला. मला वाटतं साहेब लवकरच त्यांची भूमिका मांडतील. पण आम्हाला जर पक्षनेते म्हणून विचाराल तर आम्ही खात्रीने सांगतो की आम्ही काम केलं होतं, आम्ही लोकांमध्ये गेलो होतो. आम्ही प्रचाराच्या दरम्यान लोक आमदारांना शिव्या देत होते की आमचा आमदाराला 10 वर्ष पाहिले नव्हतं. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती होती की आमदार कोण आहे हे माहीत नव्हतं. जर अशा लोकांना तुमचं मत आहे की लोकांनी डोळे टाकून मतदान केलं असेल तर मला असं वाटतं की ही गोष्ट खोटी आहे. कारण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कुठेही भारतीय जनता पक्षाची लाट दिसत नव्हती. उलट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लाट आहे असं वाटत होतं आणि निर्णयानंतर असं झालं की हे सगळं खोटं होतं, हे दाखवलेलं होतं. एक पिक्चर तयार केला आणि या पिक्चरमध्ये लाडकी बहीण बसवली गेली, त्याच्यानंतर कटेंगे तो बटेंगे हे सगळं बसवलं गेलं. पण ना कटोगे ना बटोगे किंवा लाडकी बहीण असं कुठलंही नव्हतं. यांना एक कारण पाहिजे होतं एवढ्या मोठ्या यशाचं. ते कारण त्या लोकांनी पुढं केलं. बॅक ऑफ माइंड त्यांनी जे करायचं होतं ते EVMमध्ये केलं. काय नेमकं त्या बैठकीत असा एक सूर येतोय की मनसे थेट महायुतीमध्ये सहभागी व्हावे, तसं काही घडलं नाही? माझं मत आहे की साहेब तर त्या बैठकीत काहीच बोलले नाहीत. जे उमेदवार होते त्यांच्याकडनं सन्माननीय राजसाहेबांनी ऐकून घेतलं की प्रत्येक मुंबईच्या उमेदवाराचं काय मत होतं, नेत्यांचं काय मत होतं. आम्ही प्रत्येकाने आमचं तिथे मत मांडलं. तर त्यावर साहेबांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नाही. आम्हाला फक्त ऐकून घेतलं आणि मी लवकरच या सर्व विषयांवर बोलीन असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. सो साहेब कधी बोलतात याची आम्ही वाट पाहतो आणि जेव्हा साहेब बोलतील त्यावेळेला नक्कीच महाराष्ट्रात काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल.